माडिक मॅडम या प्रभागातील खरंच चांगल्या उमेदवार आहेत आणि त्या निवडून यावीत ही इच्छा आहे। प्रभागामध्ये कमळ निवडून येणार 100% असं वातावरण आहे। माडिक कुटुंबाची काम करण्याची पद्धत खरोखर चांगलं आहे। सुरुवातीपासून त्यांनी कामं केलेले आहेत आणि नगरसेविका त्या व्हाव्यात अशी सगळ्यांची इच्छा आहे। राजनंदा महाडिक या तरुण आहेत, तसेच महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या तत्पर राहतील। त्याचप्रमाणे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता पण चांगली आहे। 15 वर्ष भागामध्ये होता येईल तेवढी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जरी कुणी त्यांना रात्री अपरात्री कुठलंही काम घेऊन आले तरी त्या करतील, त्यामुळे त्यात कुठलाच डाऊट नाही। ते इथलेच रहिवासी असल्यामुळे त्यांना इथले बेसिक प्रश्न माहिती आहेत। आपल्याला सांगण्याची पण गरज उरत नाही की बाबा हे आपलं काम काही उरलेलं आहे। त्यांच्या दृष्टिकोनात आलं की ते येऊन डायरेक्ट काय रखडलं जात नाही, डायरेक्ट काम होऊन जातं आपलं। ते बघूनच आम्ही आता महायुतीला मत द्यायचं ठरवलेलं आहे। तर इथला विकास होईल, तर इथले सगळे प्रश्न सुटतील। त्यासाठी सर्व लोक महायुतीच्या पाठीशी उभे राहतील। खूप वर्षाची निवडणूक होती। हो. एकंदरीत काय सांगाल, विकास झाला? एक 2015 नंतर आता सध्या एक 10 वर्षांनी ह्या प्रभागात निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या रुईकर कॉलनी म्हणाल किंवा माडिक कॉलनी म्हणाल तर ह्याच्यात आत्ता स्टँडिंग 2 खासदार व 1 आमदारांचं घर आहे। तर मुक्त आपला महाडिक माळ किंवा महाडिक कॉलनी परिसरातलं ग्राउंडचं सुशोभीकरण असेल किंवा तिथला विहिरीचं सुशोभीकरण असेल तर यात सर्वांनीच खूप चांगली भूमिका निभावलेली आहे। आणि रोडची कामं असतील किंवा गटारींची सुद्धा कामं असतील, जे सार्वजनिक गरजा असतात एखाद्या माणसाच्या, त्या सर्व आमदार किंवा खासदारांनी पूर्ण केल्या आहेत। आणि त्या पार्श्वभूमीने केंद्र सरकारात म्हणा किंवा आपल्या राज्य सरकारात पण आता महायुतीचं सरकार आहे, त्या पार्श्वभूमीने की आपण आता ज्या महायुतीचं हे जे 4 ह्यांचं मंडळ आहे त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या विकासाला पाठिंबा मिळेल। नक्कीच। कशी आहे, महायुतीचे उमेदवार आहेत सर्व, Yes, काम sir. करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत म्हणजे एकदम फास्ट काम असतं। म्हणजे आपल्याला सांगण्याची पण गरज उरत नाही की बाबा हे आपलं काम काही उरलेलं आहे। त्यांच्या दृष्टिकोनात आलं की ते येऊन डायरेक्ट काय रखडलं जात नाही, डायरेक्ट काम होऊन जातं आपलं। सांगण्याची पण गरज भासत नाही आपल्याला। नक्कीच। यावेळी जनता मग कोणाला पसंती देईल? जनतेची पसंती महायुती आणि आमच्या प्रभागातील प्रमोद देसाई हे उमेदवार आहेत, तसेच विश्वजित मोहितेंच्या मिसेस, तसंच वीरेंद्र माने साहेब हे पण आहेत आपल्या बरोबर, आणि माडिक मॅडम सुद्धा आहेत। काय सांगाल माडिक मॅडमाबद्दल? माडिक मॅडम या प्रभागातील खरंच चांगल्या उमेदवार आहेत। त्यांचं काम म्हणा किंवा आमच्या कॉलनीतल्याच असल्यामुळे ते आमच्या भोवतीची त्यांचं जे काय आमच्या काय समस्या असतील त्या पण त्यांना चांगल्या माहिती आहेत, त्यामुळे त्या खरोखर एक उत्कृष्ट उमेदवार ठरतील जर त्यांना निवडून दिलं तर। तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकावा? महापालिकेवर सध्या तर भाजप आणि महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे, कारण का सरकार त्यांचंच आहे आणि फंड मिळण्याच्या दृष्टिकोनातनं आणि बाकी सर्व दृष्टिकोनातनंच महायुतीची सत्ता आली तर खरंच चांगले राहील। जवळजवळ 10 वर्षांनी आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आणि त्यामध्ये नेमकं आमच्या भागातून प्रमोद देसाई हे एक सर्वसामान्य नागरिक जे कायम आमच्या हाकेला आणि प्रत्येक समस्येला सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात। आणि म्हणजे गटरीचा प्रश्न असून दे किंवा लाईट आणि रस्त्याचं काम त्यांनी भरपूरपैकी आणि ग्राउंडचं पण काम भरपूरपैकी केलेलं आहे। राजनंदा महाडिकांनी पण त्यांच्या मिस्टरांनी बऱ्यापैकी भाजपच्या यासाठी काम केलेलं आहे। आणि आता महिला म्हटल्यानंतर जरासं आपल्या पण लेडीजच्या समस्या सांगून आम्ही म्हणजे एखादं टॉयलेट आणि बायकांचे रात्रीचं म्हणजे काय जर कार्यक्रम असेल तर त्यांना आम्ही हक्कानं सांगून त्या आमच्याशी पाठीशी राहतील आणि त्या निवडून यावीत ही इच्छा आहे आमची। कशी आहे माडिक कुटुंबाची काम करण्याची पद्धत कशी आहे? भरपूर चांगली आहे। त्यांनी आता प्रभागामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यामुळं आम्हाला वाटते की महायुतीतून हे निवडून यावे प्रभागमधून। तुम्ही म्हणताय महायुती निवडून आली पाहिजे, का महायुतीलाच का पसंती? आता म्हणजे भाजप केंद्र सरकारमध्ये आहे, राज्य सरकारमध्ये पण आहे आणि आता जर कोल्हापूरमध्ये जर झाले तर जो येणारा निधी भाजपकडून येऊन भरपूर डेव्हलपमेंट होईल अशी आमची सगळ्यांची धारणा आहे। आणि प्रगती आता म्हणजे नाना कदम जे आता भाजपचे कार्यकर्ते पहिला होते आणि त्यांनी पण एवढे भरपूर कॉलनीमध्ये आमच्या प्रगती केली आहे, आम्ही ते बघूनच आम्ही आता महायुतीला मत द्यायचं ठरवलेलं आहे। 10 वर्षानंतर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। या 10 वर्षामध्ये मागची ज्यांची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादीची महानगरपालिकेवर, त्याच्यामध्ये अजिबात कुठलाही विकास झालेला नाही आहे। आता लोकांना खूप अपेक्षा आहे महायुतीकडून, त्या उमेदवारांच्याकडून या भागामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून जी काही कामं पेंडिंग आहेत त्यासाठी सर्व लोक महायुतीच्या पाठीशी उभे राहतील असं एक शहरामध्ये पूर्ण वातावरण आहे. आमच्या संपूर्ण भागामध्ये पूर्ण वातावरण आहे. एकंदरीत प्रभागामध्ये सध्या काय वातावरण आहे? प्रभागामध्ये कमळ निवडून येणार 100% असं वातावरण आहे. महायुतीचे सर्व उमेदवार कोण कोण आहेत साधारण उमेदवार? आता ह्या ठिकाणी प्रमोद देसाई म्हणून आहेत, राजनंदा महेश महाडिक म्हणून आहेत, परत विजेंद्र माने साहेब आहेत आणि वंदना विश्वजित मोहिते. सांगा महाडिक याच्याबद्दल काय सांगा? ते आता 15 वर्ष झालं भाजपच्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी 15 वर्ष भागामध्ये होता येईल तेवढी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रस्ते गटर कामं त्या आमदारांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता इथून पुढे राहिलेली कामं ती पूर्ण करतील अशी लोकांना विश्वास आहे पूर्ण. यावेळी लोक भाजपला देतील का पसंत? हो 100% देणार, कारण आता पर्याय नाही आहे. कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं निधी मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेला येणार असं चिन्ह आहे. 100% येणार आणि लोकांना पण अशी आशा आहे. यावेळेला बहुतेक महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार आहे. कारण गेल्या वेळेच्या ह्याच्यात पंचवार्षिकमध्ये मागच्या वेळेला कोणी कामं केलेली नाहीत आणि म्हणजे मागच्या ज्या वेळेला जे सरकार होतं तर ह्याच्यानी महाविकास आघाडीच्या जी काही कामं झालेली नाहीत. त्यामुळे ह्यावेळेला या नवीन ह्याच्यात महायुतीकडे द्यावे असा आमचा विचार आहे सगळ्यांचा. काय कोण कोण उमेदवार आहेत माहिती करून? इथं महायुतीचे मोहिते साहेब आहेत, परत माने साहेब आहेत, परत आपल्या महाडिक वहिनी आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय महाडिक? महाडिक वहिनी त्यांच्या इकडं महेश माडकांचं इकडे काम आहे, त्यांचं येणं जाणं आहे. त्यांनी आपलं परत लाडक्या बहिणीसाठी काय काय KYC वगैरे ह्याच्यासाठी त्यांनी घातलेले आहेत, शिबिरं वगैरे घेतलेले आहेत की त्यामुळे ते आहेत. कशी आहे बरं काम करण्याची पद्धत कशी आहे महाडिक कुटुंबाची? महाडिक कुटुंबाची काम करण्याची पद्धत खरोखर चांगलं आहे. सुरुवातीपासून त्यांनी कामं केलेले आहेत. इकडं त्यांचा अमोल माडकांचा सुद्धा तिकडं हे आहे खरं म्हणजे असं आहे ते. एकंदरीत काय सांगाल की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर आली पाहिजे? महापालिकेवर महायुतीची सत्ता आली पाहिजे, जास्तीत जास्त करून भाजपची सत्ता आली पाहिजे असा आमचा विचार. महायुतीला एवढी पसंती का? कारण त्यांचं कार्यच तसं आहे. बरं बरं. लाडकी बहीण योजना, समृद्धी योजना अशा त्यांनी राबवलेल्या आहेत. त्यामुळं महायुतीला कोल मिळेल. सध्या या प्रभागात काय वातावरण आहे? या प्रभागात वातावरण महायुतीचंच आहे. भाजपकडून राजनंदा महाडिक या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, महिला आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? राजनंदा महाडिक इथून उभा आहेत. त्यांना राजकीय वारसा घराणेशाहीकडून मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांना राजकारणातला इंटरेस्ट असल्यामुळे त्या उभ्या राहिलेल्या आहेत. नक्कीच. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे तळागाळातून त्यांनी समाजकार्यासाठी योजना राबवलेल्या आहेत. त्यांचे मिस्टरांनी ह्या भागात कार्य केलेले आहे. नक्कीच. त्या नगरसेवक झाल्यानंतर पहिलं काम कोणतं करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी रस्त्यांची कामं, गटरीची कामं, परत विविध योजनावरून येतात केंद्रातून त्या राबवल्या पाहिजे. वातावरण काय आहे या प्रभागात? महायुतीचं वातावरण वाटायला लागले. बरं. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतंय. नवीन चेहरा म्हणून कोणाकडे बघताय तुम्ही? आता सगळी नवीनच चेहरे आहेत महायुतीचे, त्यांना चान्स मिळाला पाहिजे. तुम्ही म्हणताय महायुतीला चान्स मिळाला पाहिजे का? महायुतीला पसंती का? सगळीकडे मोदींचं राज्य आहेच, त्यामुळे महायुतीला जरा जास्त लाडके बहीण योजनेचा काय फायदा होईल या निवडणुकीत? होऊ शकतो महिलांच्या ह्याच्यामुळे. महिलांना जे पैसे कधी नवऱ्यांच्याकडे मागायला लागत होते ते आता मिळायला लागल्यात ना सरकारकडूनच. कारण केंद्रात भाजपचं हे आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेत ही निधी हवा असेल किंवा सगळी कामं होण्यासाठी महायुतीचंच सरकार म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा आलं पाहिजे. तर इथला विकास होईल, तर इथले सगळे प्रश्न सुटतील. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जसे आपले आता हे 4 उमेदवार आहेत, तरुण तडफदार उमेदवार आहेत, असा नगरसेवक हवा की त्यांना सर्व कामं म्हणजे जसं राज्यात हे आहे सरकार सगळं भाजपचं महायुतीचं सगळं काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे, तसंही कोल्हापूर महानगरपालिकेत ह्यांचं सगळं महायुतीचं सरकार येऊन कामं सगळी व्हावी अशी जनतेला एक आम्ही हे करतो की त्यांना महायुतीला मतदान करावं. मतदान करत असताना तुमच्या काय भूमिका असणार आहे? मतदान करताना भूमिका म्हणजे लोकांनी विचार करून सर्व उमेदवारांना महायुतीच्या जिथून त्यांचा विकास होईल त्याच उमेदवारांना त्यांनी मतदान करावं. आता बघायला गेलं तर या प्रभागातून भाजपकडून महिला उमेदवार राजनंदा महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? त्या एक सत्यजित कदमांच्या बहीण आहेत.
त्यांना थोडंफार त्यातलं हे आहे म्हणजे नॉलेज आहे की समाजकार्य कसं करायचं, राजकारण कुठं करायचं. त्यामुळं त्यांना एक थोडंसं लहानपणापासूनच त्यांनी एक बाळकडू ते घेतलेलं आहे. त्यामुळं त्या पुढची ही नगरसेविकाची हे चांगल्या पद्धतीनं करतील आणि नगरसेविका त्या व्हाव्यात अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळं त्या नगरसेवक असा असावा की राजनंदा महाडिक करतील असा नगरसेवक असावा. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत त्यांची तसं सांगायला गेलं तर त्या तशा तरुण आहेत आणि कष्टाळू आहेत. त्यामुळं जरी कुणी त्यांना रात्री अपरात्री कुठलंही काम घेऊन आले तरी त्या करतील. त्यामुळं त्यात कुठलाच डाऊट नाही. मला असे वाटते की महापालिकेवर महायुतीनेच राज्य केले पाहिजे. कारण जर विकास घडवायचा असेल कोल्हापूरचा तर महायुतीला यश प्राप्त झाले पाहिजे असे वाटते. अजून देखील या प्रभागातील समस्या काय आहेत? बेसिक समस्या आहेत की रस्ते, गटर आणि पाण्याच्या, तर त्या सोडवण्यासाठी म्हणजे महायुतीलाच आपण प्राधान्य दिलं पाहिजे. काय सांगाल, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक मेन म्हणजे एक चांगला माणूस पाहिजे. तो लोकांच्या समस्या जाणून घेणारा पाहिजे. त्याच्या म्हणजे त्या प्रश्नांना तळागाळापर्यंत विचार करून ते कसे सोडवण्यात येतील हे बघणारच पाहिजे. नक्कीच या प्रभागातून भाजपच्या उमेदवार आहेत महाडिक, त्यांच्याबद्दल काय सांगाल? राजनंदा महाडिक राजनंदा महाडिक या तरुण आहेत, तसेच महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या तत्पर राहतील. त्याचप्रमाणे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता पण चांगली आहे, कारण मी त्यांना ओळखते. त्यामुळे त्या चांगले कार्य करतील असे मला वाटते. महाडिक कुटुंबियांची काम करण्याची पद्धत म्हणजे ते इथलेच रहिवासी असल्यामुळे त्यांना इथले बेसिक प्रश्न माहिती आहेत. त्यामुळे ते त्याचा सविस्तर अभ्यास करून त्यावर म्हणजे सोल्युशन काढण्याचे प्रयत्न करतील.